लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता इकडे कशा पद्धतीने नंदिनी जीवाला न्याय मिळवून देणार आणि आजींचा तो नेकलेस परत आणून विक्रम काकांचा राग घालवणार, त्याचबरोबर जीवाच्या चेहऱ्यावरचं स्माइल परत आणणार। तर या सगळ्यामध्ये आता वसुहत्या आणखीन एक कांड उपसायला जाणार, पण काव्या बरोबर वेळी वसुहत्यांना रंगेहात पकडणार आणि काव्या आता वसुहत्यांचा प्लॅन फ्लॉप करणार। आता नेमकं वसुहत्यांचा कोणता प्लॅन काव्या फ्लॉप करणार आणि आता काय घडणार सगळं काही जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण पाहतोय की नंदिनी ही सतत उदास राहायला लागलेली असते, कारण जीवा हा आता नाराज असतो आणि जीवा हा नंदिनीमुळे नाराज आहे ही गोष्ट नंदिनीला मनातून खात असते। ती प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टींचा दोष स्वतःला देत असते। जर जीवांनी आनंद निवास मिळवण्याचा हट्ट धरला नसता तर कदाचित आज जीवांच्या बाबतीत हे सगळं घडलं नसतं। राहून तिच्या मनात ह्याच गोष्टी फिरत असतात। तिला वाटत असतं की या सर्वाला जर कोणी जबाबदार आहे तर ती फक्त मी आहे। माझ्यामुळे आज माझा नवरा सतत उदास राहायला लागलाय, माझ्यामुळे आज माझा नवरा सतत नाराज राहायला लागलाय ही गोष्ट जीवा नोटीस करतो। आणि मग जीवा आता नंदिनीला विचारतो, नंदिनी काय झालंय, तू सतत अशी नाराज उदास का असतेस? हल्ली तू पूर्वीसारखी वाटत नाहीस, काही घडलंय का? तुला कोणी काही बोललंय का? काही झालं असेल तर प्लीज मला सांग, माझ्याशी बोल, कारण जोपर्यंत तू माझ्याशी बोलणार नाही, मला काही सांगणार नाही, तोवर मला काहीच कळणार नाही आता, कारण सध्या मी व्यस्त असतो ना। त्यावर नंदिनी म्हणते, जीवा हे बघा, आणि ती एक खूप मोठी स्माइली लिपस्टिकने आरशावर काढते आणि म्हणते, मी माझ्या जीवांमधलं हे गमावलंय आणि त्यामुळे मी माझा आनंद सुद्धा गमावलाय। आता जीवा ती स्माइली बघतो आणि हसतो। तो नंदिनीला म्हणतो, नंदिनी अगं काय हे? नंदिनी म्हणते, मी खोटं नाही बोलत आहे तुमच्याशी, किंवा तुमची थट्टा तर बिलकुलच नाही करत आहे, मी जे बोलतेय ते खरं आहे। जीवा म्हणतो, नंदिनी मग मी आता एवढ्या लोकांचं हसू हिरावून घेतलंय ना की आता हसण्याचा मला हक्क उरलेला नाही असं समज, आणि तू आता तो जुना जीवा विसर। एवढं बोलून मला उशीर होतोय, मी आता ऑफिसला जायला निघतो असं म्हणत जीवा हा ऑफिसला जातो। नंदिनी ही आता म्हणत असते की जीवा तुम्ही काहीही करा, काहीही म्हणा, तरी सुद्धा मी माझा पूर्वीचा जीवा परत मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही। ज्या जीवांनी माझ्या आयुष्याला आकार दिला, ज्या जीवांनी लग्न मंडपात माझा हात धरून मला जगण्याची उमेद दिली, त्यांना मी थोडीच एकटं पडू देणार आहे। मग नंदिनी किचनमध्ये येते। आता नंदिनी किचनमध्ये येऊन मालिनी काकूंना बघते आणि मालिनी काकूंना बघून तिला काल मालिनी काकूंनी सांगितलेली गोष्ट आठवते। आता मालिनी काकूंनी नंदिनीला सांगितलं होतं की नंदिनी अगं माझ्या लक्षात त्या हाराचं डिझाईन हुबेहूब जसंच्या तसं आहे। मग नंदिनी आता मालिनी काकूंना म्हणते, आई मला तुमची थोडी मदत हवी आहे, तुम्ही कराल का? मालिनी काकू म्हणतात, अगं नंदिनी विचारतेस काय, हक्काने सांग ना, काही काम आहे का तुझं माझ्याकडे? त्यावर नंदिनी म्हणत असते, हो काम आहे असंच समजा। त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, काम आहे असंच समजा म्हणजे नेमकं जे असेल ते तू मला स्पष्टपणे सांग बरं, तू सांगणार नाहीस तर मला कळेल कसं? त्यावर नंदिनी म्हणत असते, आई अहो तुम्ही मला काल म्हणाला होतात ना की तुमच्या लक्षात त्या हाराचं डिझाईन हुबेहूब आहे म्हणून, तर जर तुम्ही मला त्या हाराचं डिझाईन सांगितलं तर मी स्केच आर्टिस्ट बोलवेन आणि स्केच आर्टिस्ट समोर तुम्ही त्याचं वर्णन करा। स्केच आर्टिस्ट आपल्याला हुबेहूब हार डिझाईन करून देईल आणि मग आपण त्या हाराची ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे काहीतरी करू, कमीत कमी तो हार कसा दिसायचा हे मला कळेल ना। त्याबरोबर मग मालिनी काकू म्हणतात, ठीक आहे जसं तू म्हणशील तसं, मग कधी बोलवणार आहेस तू स्केच आर्टिस्ट? त्यावर नंदिनी म्हणते, बघते आज दुपारपर्यंतच बोलवते। त्यावर मालिनी काकू म्हणतात, ठीक आहे मग तुला जसं योग्य वाटेल तसं तू कर। मला सुद्धा आता तुझ्या एवढ्या ह्या पॉझिटिव्हिटीमुळे असं मनापासून वाटतंय की आपल्याला तो हार नक्की मिळेल। एकदा का आपल्याला तो हार मिळाला ना की विक्रममधला आणि जीवामध्ये जो काही गैरसमजाचा निखारा लागलेला आहे ना तो साफपणे विझून जाईल, आणि एकदा का तो निखारा विझला की माझा जीवा पुन्हा पूर्वीसारखा हसायला खेळायला लागेल। नंदिनी म्हणते, काळजी करू नका आई, मला सुद्धा तेच हवंय। थोड्या वेळानंतर दुपारी जेवणाची वेळ झालेली असते। आता दुपारी जेवणासाठी सगळे सदस्य एकत्र आलेले असतात। त्यावेळी पार्थ तिकडे एक पेपर घेऊन येतो आणि सगळ्यांना म्हणतो की मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी दाखवायचंय, हे बघा। आणि आता पार्थ दाखवतो, त्याने काव्याचं खूप सुंदर चित्र काढलेलं असतं, स्केच काढलेलं असतं। आता ते स्केच बघून नंदिनी म्हणते, पार्थ हे स्केच तुम्ही काढलंय? पार्थ होकार देतो। नंदिनी म्हणते, बघा याला म्हणतात काखेत
कळसा आणि गावाला वळसा. घरात एवढा उत्तम स्केच आर्टिस्ट असूनही आपण बाहेर स्केच आर्टिस्ट शोधतोय. आई, मी काय म्हणते, तुम्ही पार्थनाच आजींच्या नेकलेसचं डिझाईन सांगा, मग पार्थच आपल्याला ते डिझाईन बनवून देतील. पार्थ, कराल ना तुम्ही सुद्धा माझी मदत? त्यावर पार्थ विचारतो, एक मिनिट, नेमकं तुम्हा दोघींचं काय चाललंय? मग नंदिनी सांगायला लागते, पार्थ, मी काहीही झालं तरी आजींचा जो नेकलेस जीवाने विकलाय तो नेकलेस परत मिळवण्याचं ठरवलंय. पार्थ म्हणतो, काय? अहो पण हे सगळं कसं शक्य आहे? नंदिनी म्हणते, का नाहीये पार्थ? अहो हे नक्की शक्य आहे. हे बघा, जर आपल्याकडे त्याचं डिझाईन असेल तर आपण काहीतरी प्रयत्न करू शकतो ना. त्यावर मालिनी काकू म्हणतात, हो जीवा. पार्थ, नंदिनी जे म्हणते ते बरोबर आहे. तू बघतोयस ना, त्या हारामुळे विक्रममध्ये आणि जीवामध्ये किती अंतर निर्माण झालं इथे. जर नंदिनी म्हणते तसं काही घडलं आणि तो हार आपल्याला परत मिळाला तर उलट आपल्यासाठी तर चांगलंच असेल. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? त्याबरोबर काव्या म्हणते, एक्झॅक्टली, मला सुद्धा ताईचं आणि मालिनी काकूंचं म्हणणं पटतंय. देशमुख जाऊ द्यात ना, आपल्याला काय, तुम्हाला तर फक्त हाराचं डिझाईन करून द्यायचंय. तुम्ही देऊ शकता ना तेवढं करून. आणि एक खरं बोलू का, तुम्ही केलेलं डिझाईन हे अगदी परफेक्ट असेल. उलट जर बाहेरून स्केच आर्टिस्ट मागवला आणि त्यामध्ये काही थोडीफार गडबड झाली तर ते यांना कळणार सुद्धा नाही. त्यावर पार्थ म्हणतो, बापरे, एवढा विश्वास माझ्यावर? त्यावर काव्या म्हणते, झालं, त्यांना स्केच बनवून द्या पहिलं. मग पार्थ म्हणतो, ठीक आहे, आता जर तुम्ही सगळे एवढे म्हणताय, तुम्हाला सगळ्यांना एवढा विश्वास वाटतोय, तर मग मी बनवून देतो. तशीही मला काय हरकत आहे. मग आता काव्या ही तिथं उभी असते तर मालिनी काकू हे आता म्हणत असतात, मला काय वाटतं माहिती आहे का, आपण हे स्केच ना नंतर बनवायला घेऊ, दुपारची जेवणं वगैरे होऊन जाऊ देत त्यानंतर. नाही म्हणजे विक्रम, जीवा यांना जेवून जाऊ देत, नाहीतर उगाच विक्रम पुन्हा चिडतील जीवावर. त्यावर नंदिनीला सुद्धा ही आयडिया पटते. मग लगेचच मालिनी काकू म्हणतात, पण एक गोष्ट, आपण ह्या हाराला शोधण्यासाठी प्रयत्न करतोय ही गोष्ट आपण कोणालाच सांगायची नाही. नंदिनी, तू जीवाला सुद्धा ह्यातलं काहीही बोलू नकोस. नाही, काय आहे ना, आपण हार शोधायला प्रयत्न करतोय हे कळल्यावर जीवाच्या मनात सुद्धा एक आशा निर्माण होईल की हार सापडेल म्हणून. आणि जर आपल्याला यश नाही आलं तर उगाच माझा मुलगा बिचारा निराश होईल. कळतंय ना गं तुला मला काय म्हणायचंय ते? त्यावर नंदिनी म्हणते, हो आई, मला अगदी व्यवस्थित कळालंय तुम्हाला जे काही सांगायचंय ते. तुम्ही काही काळजी करू नका, मी पार्थ जीवाला आधी काहीही सांगणार नाही. त्यानंतर मग मालिनी काकू म्हणतात, ठीक आहे, मी आता यांना बोलवते. आणि मग आता विक्रम काकांना मालिनी काकू हाक मारतात. विक्रम काकाही आलेले असतात. आता जीवाला सुद्धा नंदिनी बोलावते. घरात रविवार असल्या कारणामुळे सगळेच जण असतात. मग आता सगळेजण जेवायला बसतात तर विक्रम काका हे अगदी स्ट्रिक्टली जेवायला बसलेले असतात. जीवाबरोबर ते फार काही बोलत नाही. जेवून झाल्यावर ते त्यांच्या खोलीत जातात. आता जीवा सुद्धा जेवून होतं तसा लगेचच म्हणतो, नंदिनी, मी सुद्धा माझ्या खोलीत जरा आराम करतो. आणि आता जीवा सुद्धा चाललेला असतो. नंदिनी म्हणते, जीवा अहोस काय करताय, थोडा वेळ बसा ना आमच्या बरोबर, गप्पा मारा, बोला, आज सुट्टी आहे ना. त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी, सुट्टी आहे म्हणजे फक्त ऑफिसला नाही जायचंय, काम करायचंय. आणि खरं सांगू का, मला लवकर आज सगळं काम संपवून जरा निवांत झोपायचंय. खूप दिवस झाले मला निवांत अशी झोपायला वेळच नाही मिळत आहे. त्यावर नंदिनी म्हणते, ठीक आहे, जा तुम्ही निवांत झोपा. आणि मग आता निवांत झोपा एवढं बोलून नंदिनी जीवाला तिकडनं जा म्हणते. मग जीवा आता तिकडनं निघतो आणि रूममध्ये येऊन थेट कामाला लागलेला असतो. नंदिनी ही म्हणत असते, जीवा, मला माहीत आहे सध्या तुम्ही खूप नर्वस आहात, पण बघा लवकरच मी तुमचा हा नर्वसनेस दूर करते की नाही ते, तुम्हाला मी पूर्वीसारखं करते की नाही ते, तुम्हाला पूर्वीसारखा आनंद मिळवून देण्यासाठी माझे सगळे प्रयत्न सुरू आहेत. आणि मग नंदिनी आता मालिनी काकूंना म्हणते, आई, आपण आता सुरू करूया का स्केच बनवायला? मालिनी काकू म्हणतात, हो ठीक आहे. आणि मग आता मालिनी काकू पार्थला सांगायला सुरुवात करतात. पार्थ, त्या हाराचं डिझाईन आहे ना अगदी पारंपरिक आणि जुन्या पद्धतीचं होतं. खूप सुंदर रेखीव हार होता तो, म्हणजे त्यामध्ये ना अशा फुलांच्या डिझाईन होत्या आणि लाल रंगाचे मोती होते. त्यावर पार्थ आता आईला म्हणत असतो, आई, एक एक नीट आठवून सांग हा मला, म्हणजे चुकणार नाही आपण. तर आता इकडे वसवत्या आणि रम्या ह्या दोघी जणी सुद्धा जेवून उठलेल्या असतात आणि आता त्या त्यांच्या खोलीत येतात. वसवत्या म्हणत असते की यांनी कितीही प्रयत्न केला ना तरी यांना तो हार यांच्या या जन्मात तरी मिळणार नाही.
त्याबरोबर आता वसुहत्या म्हणते, अगं रम्या, आपण इथे आपल्या खोलीत काय करतोय? आपल्याला हीच गोल्डन संधी आहे. त्यावर रम्या म्हणते, जी आई. त्याबरोबर वसुहत्या म्हणते, रम्या, अशी कशी ग वेंधळट तू? विसरलीस कशी? आपल्याला मालिनीच्या त्या मैत्रिणीचा नंबर शोधायचा आहे ना. मग चल आपण आत्ता मालिनीच्या खोलीत जाऊया. आत्ता मालिनीच्या खोलीत कोणी नसेल. त्यावर रम्या म्हणते, आणि मामा कुठे गेला असेल? त्यावर वसुहत्या सांगते, अगं विक्रम घरात नाहीये. विक्रमला त्याच्या एका मित्राला भेटायला जायचं होतं दुपारी. मी मगाशी त्याला फोनवर बोलताना ऐकलं होतं. तो गेला असेल. आपण चल ना, जाऊन बघू तर या. मग रम्या म्हणते, ठीक आहे आई, आपण अलगद जाऊया. हॉलमध्ये सगळे बसलेले आहेत. कोणाला आपल्यावरती संशय येता कामा नये. त्यावर वसुहत्या म्हणते, तू काळजी करू नको, मी आहे ना. आपण अगदी अलगद जायचं, कोणाला कळणारही नाही. मग वसुहत्या आणि रम्या ह्या अगदी हळूवार पायाने मालिनी काकूंच्या खोलीपर्यंत पोहोचलेल्या असतात. आता वसुहत्या आणि रम्या ह्या एकमेकीला म्हणतात, चल आता कामाला सुरुवात करूया. वसुहत्याला रम्या सांगते, आई हळूहळू शोध. आपल्याकडून कोणत्याही पद्धतीचा आवाज वगैरे व्हायला नको, कोणाला कळायला नको. तर इकडे काव्या नोटीस करते की ह्या दोघी जणी हळूहळू इतक्या वरती का चालल्यात. काव्याच्या लक्षात येतं की वसुहत्या आणि रम्या वरती चालल्यात म्हणजे नक्कीच ह्या काहीतरी उचापत्या करायलाच वर चालल्यात. मग आता काव्या सुद्धा कोणालाही काहीही न सांगता अलगच त्या दोघींच्या मागे येते. आणि आता इकडे जी पार्थ हा डिझाईन काढतच असतो, त्यांचं कोणाचं काव्याकडे लक्ष नसतं. तर नंदिनी आता मालिनी काकू आणि पार्थला म्हणत असते, हे डिझाईन तयार झालं ना की मी हे सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणार आहे. आनंद निवासच्या सुद्धा पेजवरती टाकणार आहे. म्हणजे काय होईल, ज्याने कुणी हा हार घेतला असेल तो परत करेल. आणि मी काय मोजेन तेवढी किंमत द्यायला तयार आहे असं सुद्धा मी याच्या खाली लिहिणार आणि सांगणार आहे. या हाराबरोबर फक्त पैशांचीच किंमत नाही, तर या हाराबरोबर कितीतरी लोकांच्या भावनिक त्याचबरोबर नात्याच्या किमती जोडलेल्या आहेत. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, हो नंदिनी, नक्की तू असंच कॅप्शन टाक. जर हे असं काहीतरी भावनिक कॅप्शन असेल ना तर समोरच्या बघणाऱ्याला सुद्धा दया येईल आपली आणि तो सुद्धा आपल्याला देऊन टाकेल आपला हात. त्याबरोबर नंदिनी म्हणते, हो आई, तुम्ही काही काळजी करू नका. मालिनी काकू म्हणत असतात, मी तर देवाकडे हीच प्रार्थना करेन की तुझ्या सगळ्या प्रयत्नांना यश येऊ दे आणि मला लवकरात लवकर तो हार मिळू दे. तर इकडे वसुहत्याला आणि रम्याला मालिनी काकूंचा मोबाईल सापडलेला असतो आणि आता त्या दोघी जणी त्या मोबाईलमधनं तो नंबर काढणारच असतात. आता तो नंबर काढणार इतक्यात त्या ठिकाणी काव्या पोहोचते. आता काव्या त्या दोघींच्या हातामध्ये मालिनी काकूंचा मोबाईल बघते आणि लगेचच ती मालिनी काकूंचा मोबाईल त्या दोघींच्याही हातामधनं खेचून घेते आणि त्यांना म्हणायला लागते, तुम्ही दोघी जणी इथे काय करताय आणि मालिनी काकूंचा मोबाईल तुम्ही का घेतलात? त्याबरोबर वसुहत्या आणि रम्या, आम्ही तुला उत्तर द्यायला बांधील नाही असं उत्तर देतात. काव्या म्हणते, तुम्ही मला उत्तर द्यायला बांधील आहात. जर पुन्हा तुमच्या कुरापती डोक्यामध्ये काही शिजत असेल ना तर लक्षात ठेवा, आत्ताच तिथल्या तिथे ते ठेचून टाका. नाही काय ना, जर मालिनी काकूंना आता मी हे सांगितलं ना की तुम्ही त्यांचा मोबाईल चेक करत होतात किंवा काय, तर त्या खूप चिडतील. पण घरामध्ये ऑलरेडी खूप कॉम्प्लिकेशन आहेत आणि त्यामध्ये मला अजून कॉम्प्लिकेशन्स वाढवायचे नाही आहेत. त्यामुळे मी कोणाला काहीच सांगत नाही आहे. पण याचा तुम्ही दोघींनीही अजिबात गैरफायदा घेऊ नका आणि आता ताबडतोब इकडनं चालते व्हा आणि पुन्हा मालिनी काकू, विक्रम काका आमच्या कोणाच्याही खोलीमध्ये घुसण्याचा प्रयत्नही करू नका. कारण जर मी पुन्हा असं काही बघितलं ना तर याद राखा, मी तुम्हाला सोडणार नाहीये. आता काव्याने ही अशी धमकी दिल्याबरोबर वसुहत्या आणि रम्या घाबरतात. पण त्या दोघीही आता घाबरल्या आहेत असं काव्याला अजिबातच जाणवू देत नाही. काव्याच्या समोर तर त्या अगदी धीटपणे तिकडनं जायला लागतात. काव्या आता विचार करायला लागते की नाही, वसुहत्या आणि रम्या ह्या अजिबातच सरळ बुद्धीच्या नाही आहेत. नक्की जर त्या इथे आल्या होत्या तर इथे येण्यामागे त्यांचं काही ना काहीतरी कारण होतं. मला एकदा या सर्व गोष्टी मालिनी काकूंच्या कानावर घातल्या पाहिजे. मग संध्याकाळी किचनमध्ये मालिनी काकू जेव्हा चहा बनवत असतात, काव्या मालिनी काकूंकडे जाते आणि मालिनी काकूंना आता ती हे सर्व काही सांगते. मग मालिनी काकू आता विचार करू लागतात की नक्की वसुहत्यांना माझ्या रूममधून काय हवं असेल. त्यावर मालिनी काकू ह्या आठवायला लागतात, ते सुद्धा माझ्या मोबाईलपर्यंत त्यांचा हात गेला. मग आता मालिनी काकूंच्या लक्षात येतं की त्या दिवशी त्या कल्पनाला सुद्धा सुनीताबद्दल विचारत होत्या. मालिनी काकूंना आठवतं की नक्की या दोघींना सुनीताबद्दलच काहीतरी माहिती मिळवायची असणार, म्हणूनच यांची माझ्या मोबाईलला हात लावण्याची हिंमत झाली. नाही, काहीही झालं तरी सुनीताबद्दलचं कोणाला काहीच कळता कामा नये. कारण जर सुनीताचं सत्य बाहेर आलं किंवा सुनीतापर्यंत ह्या दोघी पोहोचल्या तर काव्याचं जे गुपित आहे ते यांच्या समोर येईल आणि काव्याचं गुपित काहीही झालं तरी यांच्याच काय कोणाच्याही समोर
द्यायला नको, मी काय करू शकते हा विचार मालिनी काकूंच्या मनात फिरत असतो. मग मालिनी काकूंना एक उत्तम आयडिया सुचते आणि ती म्हणजे सुनीताचा नंबरच आपल्या मोबाईलमधून वेगळ्या नावाने सेव्ह करायचा. मग आता मालिनी काकू काय करतात, सुनीता काकूंचा नंबर अनिता असा सेव्ह करतात आणि मोबाईलचा पासवर्ड सुद्धा बदलून टाकतात. आणि मग त्यानंतर आता त्या मोबाईल कुठेही ठेवू लागतात. पण आता त्यांना खात्री असते की माझा पासवर्डही कोणाला माहिती नाहीये आणि माझा मोबाईलमधला नंबरही कोणाला सापडणार नाहीये. आता रम्या ही मालिनी काकूंचा मोबाईल दुसऱ्या दिवशी डायनिंग टेबलवर बघते. मग काय, लगेचच रम्या धावत पळत कुत्र्याप्रमाणे त्या मोबाईलवरती झेप घेते आणि आता त्या मोबाईलमधनं ती तो नंबर मिळवायला जाते. आता तिला मोबाईलचा पासवर्डच उघडता येत नाही आणि त्यामुळे रम्याची खूपच जास्त चिडचिड होते. तर इथे नंदिनीने म्हटल्याप्रमाणे आनंद निवासच्या फॅन पेजवर, इंस्टाग्राम पेजवर, ट्विटरवरती, फेसबुकवरती, त्याचबरोबर तिच्या पर्सनल फेसबुकवरती, पर्सनल सगळ्या सोशल मीडियावरती आणि न्यूजपेपरमध्ये सुद्धा जाहिरात दिलेली असते की आम्हाला तो हार हवा आहे आणि खाली तिचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असतो. आता रम्याला ही गोष्ट बघून खूपच जास्त राग येतो. रम्या वसवत्त्याकडे येते आणि वसवत्त्याला सांगत असते, आई लक्षात ठेव, काहीही झालं तरी हा हार त्या नंदिनीला मिळता कामा नये. हा हार आपल्यालाच मिळायला हवा, कारण जर नंदिनीने तो हार परत मिळवला ना तर त्या हाराबरोबर नंदिनी जीवाचा अभिमान, स्वाभिमान हे सगळं सुद्धा परत मिळवेल. आणि काहीही झालं तरी विक्रम काकाच्या नजरेत जीवा पडलाय आणि आपल्याला त्याला तसाच ठेवायचाय. त्यावर मालिनी काकू वसवत्या ही रम्याला सांगते, रम्या काहीच काळजी करू नको, अगं आपला जो सोनार आहे ज्याच्याकडे जीवाने हार मोडला होता, मी त्याच्याकडे जाऊन सगळी माहिती मिळवते, तो मला अगदी सहज सगळी माहिती सांगेल. मग आता त्या दोघी जणी सोनाराकडे येतात आणि सोनाराला त्या हाराबद्दलची चौकशी करू लागतात. तर तो सोनार त्यांना सांगतो, सॉरी पण मी तुम्हाला काहीच माहिती देऊ शकत नाही, कारण काय आहे ना, हे लीगल नाहीये, हे आमच्या पॉलिसीजमध्ये बसत नाही. वसवत्ते आणि रम्या सोनाराला खूप रिक्वेस्ट करतात की प्लीज प्लीज आम्हाला माहिती सांग प्लीज. पण सोनार म्हणतो, नाही, हा विश्वासघाताचा प्रकार आहे आणि मी तो करू शकत नाही, मी माझ्या क्लायंटना असं फसवू शकत नाही ना, आम्ही अशी कोणाचीच माहिती कोणालाच देत नाही. त्याबरोबर मग रम्या म्हणते, जाऊ द्या, आपण इथे थांबून आपला वेळ वाया घालवण्यासारखं आहे, आपण निघूया. तर आता इथे नंदिनीला एका माणसाचा फोन आलेला असतो आणि तो माणूस सांगत असतो की तुम्ही ज्या हाराची जाहिरात टाकलेली आहे तो हार माझ्याकडेच आहे, पण तुम्ही त्याच्या खाली लिहिलंय तुम्ही हार विकत घेतलेल्या किमतीपेक्षा दुप्पट किंमत देणार, हे खरं आहे का? त्यावर नंदिनी म्हणते, हो, तुम्ही जी किंमत सांगाल ती किंमत मी तुम्हाला द्यायला तयार आहे, कारण हा हार मिळवणं माझ्यासाठी खरोखर खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सांगा तुम्हाला त्या हाराची मी किती किंमत देऊ, मी तुम्हाला त्या हाराची तितकी किंमत द्यायला तयार आहे. त्याबरोबर समोरची व्यक्ती हे ऐकून खूप खुश होऊन जाते आणि ते आता नंदिनीला विचारतात सुद्धा, पण तुम्हाला त्या हाराची इतकी गरज काय? त्यावर नंदिनी सांगत असते, तुम्हाला नाही कळणार, त्या हाराबरोबर फक्त सोन्याचा दागिना म्हणून विकत घेतलेल्या गोष्टी नाहीयेत, त्या दागिन्याबरोबर आमच्या घरातल्यांच्या, आमच्या कुटुंबियांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्याबरोबर आता तो व्यक्ती विचारतो, भावना जोडलेल्या आहेत म्हणजे? त्यावर नंदिनी आता त्याला सांगायला लागते, भावना जोडलेल्या आहेत म्हणजे तो हार जो आहे तो माझ्या आजी सासूबाईंचा आहे आणि तो हार त्यांनी त्यांच्या नातवाला म्हणजे माझ्या मुलाला दिला होता, पण काही आर्थिक अडचणींमुळे माझ्या नवऱ्याला तो हार विकावा लागला होता आणि आता आम्ही स्टेबल झालोय, आमच्याकडे पैसे आले आणि आता आम्हाला तो हार परत हवाय. खरं तर तुम्ही जर तो हार आम्हाला परत केला तर तुमचे खूप खूप उपकार होतील आमच्यावर, प्लीज प्लीज तुम्ही तो हार आम्हाला परत कराल, तुम्ही जी किंमत द्याल मागाल ती मी तुम्हाला द्यायला तयार आहे, तो हार मला हवाय कुठल्याही परिस्थितीत. त्यावर समोरून ती व्यक्ती म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला हार द्यायला तयार आहे. त्यावर नंदिनी खूप खुश होऊन जाते. नंतर मग नंदिनी मालिनी काकूंकडे येते आणि मालिनी काकूंना सांगायला लागते, आई तो हार ज्या व्यक्तीने विकत घेतला होता त्या व्यक्तीपर्यंत आपली ॲड पोहोचली आणि त्याने स्वतःहून मला फोन केला होता हार परत देण्यासाठी. त्याबरोबर ही गोष्ट ऐकून आता मालिनी काकू सुद्धा एकदम खुश होऊन जातात. तर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओ हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. आता नेमकं पुढे काय घडणार हे सगळं अगदी सगळं व्यवस्थित जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवायला सुद्धा विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते
ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. अजिबात वेळ वाया न घालवता टाटा बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.